नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात यावर्षी कापसाचा पेरा हा वाढलेला आहे। दरवर्षीच कापूस पिकाचे आपल्याला जास्त उत्पादन झाले पाहिजे यासाठी नेहमीच प्रत्येक शेतकरी असे प्रयत्न करत असतो। म्हणून आपल्या पिकाचे उत्पादन कमी करणारे जे कीट आणि रोग आहेत त्यावर आपल्याला योग्य वेळी योग्य नियंत्रण करणे आवश्यक आहे। चला तर मग जाणून घेऊया कापूस पिकावरील कोणकोणते कीट आणि रोग आहेत जे आपल्या पिकाचे नुकसान करतात। यामध्ये पहिली कीड आहे तुडतुडे। कापूस पिकावर ज्या कीटकांमुळे कापसाची पाने करपतात तर त्यामध्ये तुडतुडे यांचा देखील समावेश होतो। तुडतुड्यांचा रंग हा फिक्कट हिरवा असून ते नेहमी असे तिरपे चालतात। त्या पानाच्या मागच्या बाजूने हे तुडतुडे त्या पानांचा रस शोषत असतात आणि त्यामुळे या पानांचा रंग हा कडांपासून असा पिवळसर होतो आणि नंतर तो तपकिरी होतो, लाल होतो। त्यामुळे त्या झाडाची पाने आपल्याला करपल्यासारखी दिसतात। या तुडतुड्यांचा जीवनक्रम जसे तुम्ही फोटोमध्ये पाहत आहात, एका प्रौढ तुडतुड्याची अंडी दिल्यानंतर 6 ते 7 दिवसात एक तुडतुडा असा बाहेर येतो आणि अशा प्रकारचा तो आपल्याला दिसतो। त्यावेळी या तुडतुड्याला पंख आलेले नसतात। हा तिथल्या तिथंच हालचाल करतो आणि हा एवढा पिकाचे काही नुकसान करत नाही। पण हा स्थिर तुडतुडा जेव्हा 8 ते 9 दिवसाचा होतो त्यावेळी हा एक प्रौढ तुडतुडा झालेला असतो, ज्याला चांगले पंख झालेले असतात आणि तो स्ट्रॉंग झालेला असतो उडण्यासाठी आणि पिकाचे नुकसान करण्यासाठी। हे तुडतुडे पानातील रस शोषून घेतात आणि नंतर पाने ही पिवळी होतात। पिवळी झाल्यानंतर पानांचा आकार हा वाकडा होतो। यामुळे पानांचे नुकसान झाल्याने प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया असते तर ती कमी होती आणि ज्यामुळे झाडांची वाढ देखील थांबते। जर आधी तुडतुड्यावर जर नियंत्रण करणे शक्य नाही झाले तर याचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो। जर अशी स्थिती निर्माण झाली तर आपल्या पिकाचे खूप नुकसान होते। जर याची आर्थिक नुकसान पातळीविषयी सांगायचे जर झाले तर हे तुडतुडे आपल्याला 2 ते 3 एकापेक्षा जास्त एका पानावर जर आपल्याला दिसले तर यावेळी योग्य उपाय करावे लागतात। कापूस पिकावर दुसरी कीड म्हणजे मावा कीड। आपल्याकडील शेतकरी असे म्हणतात की कापूस पिकावर चिकटा रोग आला, कोकळा आला तर तो याच मावा किडीने आलेला असतो। मावा कीड ही फिकट हिरव्या रंगाची असते आणि पिवळसर रंगाची असते। तसेच ही कीड जास्त हालचाल करत नाही, एकाच जागी राहून ते पानातील रस शोषत असते। कापसाची जी कोवळी पाने आहेत त्यावर हा जास्त काळ आढळून येतो आपल्याला। तसेच पिकाच्या कोवळ्या भागावर देखील आढळतो। ही कीड पानांच्या मागच्या बाजूस चिटकलेली असते। या मावा किडीने पानातील रस शोषल्याने पाने ही कोकडी होतात, अशा प्रकारे जसे आपण या फोटोमध्ये पाहत आहोत। मावा किडीचे जीवनक्रम। मावा किडी ही 2 प्रकारे ऋतूनुसार काही वेळा डायरेक्ट पिलांना जन्म देते आणि काही वेळा अंडी देते। या फोटोमध्ये जसे तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता याचा जीवनक्रम अशा प्रकारे दाखवलेला आहे। ही मावा कीड आपल्या शरीरातून मधद्रव्यासारखा चिकट पदार्थ बाहेर सोडते। काळ्या रंगाची बुरशी यावर जास्त वाढते। यामुळे सुरळीतपणे प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही, पानातील अन्नद्रव्ये कमी होतात आणि परिणामी झाडाची वाढ खुंटते आणि नंतर ते झाड कमजोर होते। जर या मावा किडींचा पानांवर खूप प्रादुर्भाव वाढला तर चांगल्या गुणवत्तेची फुले आणि बोंडे तयार होत नाहीत। झाड कमकुवत झाल्याने, योग्य अन्नद्रव्ये न मिळाल्याने आणि मावा किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्याने नवीन तयार होणारे जे फुले आणि बोंडे असतात तर ती गळण्याची जास्त शक्यता असू शकते, ज्यामुळे आपल्या उत्पादनावर परिणाम। आणि ही कीड जास्त प्रमाणात येण्याचे कारण म्हणजे आपण शेतामध्ये जास्त नायट्रोजनयुक्त खताचा केलेला वापर, तसेच उष्ण आणि दमट वातावरण। नंतर यामध्ये तिसरी कीड आहे फुलकिडे। फुलकिडे हे सुद्धा एक रस शोषक किडीमध्येच आहेत। हे फुलकिडे आपल्याला फिक्कट पिवळसर रंगाचे दिसतात। हे आकाराने खूपच लहान असतात। पानांच्या खालच्या बाजूला राहून पानाला चाव घेतात आणि रस शोषण करतात आणि यांच्या रस शोषण केल्यामुळे पाने ही कडक होऊन जातात आणि वरच्या बाजूने अशी टोण्यासारखी झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि जी कोवळी पाने आहेत ती बारीक होऊन जातात। फुलकिडे यांचा जीवनक्रम। या फोटोमध्ये जसे तुम्ही पाहत आहात की हा एक प्रौढ फुलकिडा आहे। हा अंडी घालतो आणि नंतर 2 ते 4 दिवसात अंड्यामधून हा एक लार्वा बाहेर येते, म्हणजेच अळी। याला फर्स्ट इन्स्टार असे म्हणतात। नंतर सेकंड इन्स्टारला लार्वा, नंतर हा प्युपा आणि नंतर या प्युप्यातून हा प्रौढ तयार होतो, प्रौढ फुलकिडा। आणि हा 30 ते 40 दिवसापर्यंत पिकाचे नुकसान करतो। फुलकिडा हा पानांना चावे घेऊन बाहेर पडलेल्या रस पितो, त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे दिसतात। नंतर तपकिरी ठिपकेसारखे आपल्याला नंतर पाहायला मिळतात। पानांना चावे घेतल्याने ही डॅमेज पाने होऊन कडक होतात, यामुळे आपल्याला याची पाने आपल्याला चिरल्यासारखी दिसतात। हे फुलकिडे आपल्याला दुरून दिसत नाहीत,
त्याला पाहायचे जर असेल तर आपल्याला पानाच्या खालच्या बाजूने एकदम असं जवळ पाहूनच आपल्याला ते दिसू शकतात। आणि याच्या आर्थिक नुकसान पातळीविषयी सांगायचे जर झाले तर 10 पेक्षा जास्त फुलकिडे एका पानावर जर आपल्याला आढळले तर याचे योग्य वेळी आपल्याला नियंत्रण करणे आवश्यक आहे। आणि याचा प्रादुर्भाव पिकावर जर खूप मोठ्या प्रमाणात जर असेल, या रोगामुळे झाड आपले अन्नद्रव्य तयार करू शकत नाही आणि परिणामी चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या गुणवत्तेचे फुले आणि बोंड तयार होत नाहीत आणि याचा आपल्या उत्पन्नावर परिणाम होतो। कापूस पिकात चौथी कीड म्हणजेच पांढरी माशी। पांढरी माशी याला जर आपल्याला पाहायचे असेल तर शेतातील 1-2 झाड असे हलवून पाहिले, थोडे झटकले तर आपल्याला लहानशी एक उडतानी पांढरी माशी आपल्याला दिसते, तर तीच पांढरी माशी आहे। ही पांढऱ्या रंगाची असते आणि त्याचे पंख सुद्धा पांढऱ्या रंगाचे असतात। ही आकाराने खूपच लहान असते आणि साधारणतः ही सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला शेतामध्ये आढळून येते ही पांढरी माशी। याचा जीवनक्रम असा आहे, प्रौढ पांढरी माशी ही अंडी दिल्यानंतर 6 दिवसात त्या अंडीमधून फर्स्ट इस्टार बाहेर येतो आणि अशी बाहेर पिल्ले तयार होतात। नंतर 7 ते 8 दिवसानंतर 4 इस्टार तयार होतो आणि पुन्हा 7 ते 8 दिवसानंतर अशी उडणारी प्रौढ माशी तयार होऊन जाते। म्हणून जी पांढरी माशी आपल्याला उडताना दिसते, फक्त आपल्याला त्याचेच नियंत्रण करायचे नाही आहेत, कारण प्रौढ उडणारी माशी जी आहे ती फक्त 20 ते 30% आपल्या पिकाचे नुकसान करते, तर ही पांढऱ्या माशीची जी पिल्ले आहेत ती 80% आपल्या पिकाचे नुकसान करते। उडणाऱ्या पांढऱ्या माशीला नष्ट जरी केले तरी 4 ते 5 दिवसानंतर तिच्या पिल्ल्यातूनच नवीन उडणारी माशी तयार होते। म्हणून आपल्याला आधीच पांढऱ्या माशीची अंडी, अंड्यातून बाहेर पडणारी तिचे पिल्ले आणि उडणारी प्रौढ पांढरी माशी या तिघांनाही आपल्याला नियंत्रण करावे लागेल। पांढरी माशी ही पानांतील रस शोषून घेते, ज्यामुळे पानांवर पिवळ्या रंगाचे डाग आपल्याला दिसतात। नंतर पाने ही अशी वाकडी होतात, पाने कमजोर होऊन नंतर गळून जातात। याची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल म्हणजेच याची संख्या जेव्हा प्रत्येक पानावर प्रौढ माशी 8 ते 10 पेक्षा जास्त असेल तेव्हा यावर योग्य प्रकारे नियंत्रण करणे आपल्याला आवश्यक असते। तर शेतकरी बांधवांनो, कापूस पिकात कोणकोणत्या कीड आणि रोग येतात हे आपण पाहिले आहे। यामध्ये सुरुवातीला तुम्ही हे शिकले, हे तुडतुडे पानातील रस शोषून घेतात आणि नंतर पाने ही पिवळी होतात। या मावा किडीने पानातील रस शोषल्याने पाने ही कोकडी होतात। ही कीड पानांच्या मागच्या बाजूस चिटकलेली असते, फुलकिडे, आणि यांच्या रस शोषण केल्यामुळे त्या बाजूने अशी डोण्यासारखी झालेली आपल्याला पाहायला मिळतात। प्रौढ उडणारी माशी जी आहे ती फक्त 20 ते 30% आपल्या पिकाचे नुकसान करते, तर ही पांढऱ्या माशीची जी पिल्ले आहेत ती 80% आपल्या पिकाचे नुकसान करते। ही तुडतुडे, मावा कीड, फुलकिडी, पांढरी माशी ही माहिती आपण पाहिलेली आहे। जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा।